नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. गुढीपाडवा नववर्षाच्या या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. आपली संस्कृती ही निसर्ग आणि विज्ञान या दोघांना समाविष्ट करते. आता ते कसे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गुढीपाडवा. तुम्ही निरीक्षण केलं असेल किंवा जाणवलं असेल की निसर्गाची पुनर्निर्मिती याच दिवसापासून चालू होते. किंवा तुम्ही अध्यात्माचा जर जोड घेतला तर असं म्हणू शकतो की ब्रह्माने जी निसर्गाची उत्पत्ती केली ती याच दिवसापासून. आणि म्हणूनच झाडे आपली जीर्ण पानं सोडून देतात आणि नवीन पालवी झाडांना येते. तसेच पशुपक्षीसुद्धा प्रजननासाठी हाच काळ निवडतात. थोडक्यात काय तर निसर्गसुद्धा एक नव्याने सुरुवात करतो. आणि म्हणूनच ही आपल्या महाराष्ट्राची नवीन परंपरा म्हणजे गुढीपाडवा ही एक नव्या वर्षाची सुरुवात करून देते. आता गुढीपाडवा कसा केला जातो त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती ऐकूया. गुढीपाडवा साधारणतः हे जसं मी म्हटलो की विजयाचं प्रतीक आहे, म्हणून प्रत्येक घरोघरी ही गुढी उभारली जाते. आणि आत्ता जसं म्हटलं मी की आपली परंपरा ही निसर्ग आणि विज्ञान या दोघांनाही सांगड घालते. तर ती कशी, तर सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो तो या गुढीच्या जो आपण तांब्यावरती बांधलेला असतो त्याच्यामध्ये साठला जातो. ही पॉझिटिव्ह एनर्जी त्या तांब्यामध्ये येते. आणि असं म्हणतात की ह्या तांब्यामध्ये धान्य जमा करून ते धान्य आपल्या मेन म्हणजे जे आपलं मेन घरी आपण ज्याच्यामध्ये साठवतो धान्य, त्याच्यामध्येच आपण ते धान्य ॲड केलं किंवा ठेवलं तर त्या धान्यामध्ये भरभराटी होते. तर अशा प्रकारे एक वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा त्याच्या पाठीमागे आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनसुद्धा त्या पाठीमागे आहे. तर असा हा गुढीपाडवा प्रत्येकजण आपल्या घरोघरी एक पारंपरिक पद्धतीने साजरा करतो. काही ठिकाणी मिरवणुका निघतात, तर काही ठिकाणी देवळामध्ये पूजा अर्चासुद्धा होत असते. तर सर्वांना या आजच्या दिवशी या आपल्या चॅनलकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हे येणारं नववर्ष तुम्हाला सुखसौख्य आणि भरभराटीचं येवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचा गुढीपाडवा कसा आहे ते तुम्ही आणि कसा सेलिब्रेट केला तुमच्या गावामध्ये, किंवा तुमची काही जर आठवण असेल तर आम्हाला आमच्या व्हिडिओमार्फत नक्कीच सांगा. आणि तुमच्या कमेंट्स, तुमचा रिस्पॉन्स प्रतिसाद हा आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्स्फूर्त करतो. तर त्यामुळे नक्कीच आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, तुमच्या भावना, तुमची मतं आमच्या या कमेंट्समार्फत आमच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद.